आमच्या ब्रज यात्रेचा 7वा दिवस उजाडला तो लाडलेजींच्या ओढीने. आम्ही निघालो होतो थेट बरसाण्याला, जिथे आजही हवेत राधाकृष्णाच्या प्रेमाचा सुगंध दरवळतो. बरसाण्यात पोचल्यावर समोरच दिसला तो भव्य डोंगर, ज्यावर राधाराणीचं मंदिर डौलाने उभं होतं. वेळ वाचवण्यासाठी आणि उंचावरून बरसाण्याचा विहंगम नजारा पाहण्यासाठी आम्ही रोपवेचं तिकीट काढलं आणि काही मिनिटातच आम्ही राधाराणीच्या चरणाशी नतमस्तक झालो. तिचं ते तेज पाहून प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पडून गेला. विमल विमल यश गाऊं, विमल विमल यश गाऊं, किशोरी तोरे चरणन की रज पाऊं, किशोरी तोरे चरणन की रज पाऊं, हे श्री राधे तेरे चरणन की. सध्या राधाराणीचे जे जन्मस्थान आहे तिथं आपण आहोत आणि बरसाण्यामधलं हे राधाराणीचं हे प्रमुख मंदिर आहे. तर मित्रांनो, बरसाण्यामधील हा आपला पहिला दिवस आहे आणि सुंदरपणे आपण राधाराणीचं जे जन्मस्थान आहे बरसाणा ते सुंदरपणे एक्सप्लोर करणार आहोत. आणि वेगवेगळे जे मंदिर आहेत, तर इथं वरती येत असाल तर तुम्ही रोपवेने सुद्धा येऊ शकता. वन वे 50 रुपये तिकीट लागतं, तर ते तिकीट काढून वरती तुम्ही या मंदिराला येऊ शकता. तर या मंदिराकडून तुम्ही जेव्हा रायटी साईडला जाल तेव्हा अजून 2 मंदिर सुंदरपणे तुम्ही या बरसाण्याला आल्यानंतर पाहू शकता. पौराणिक कथा सांगते की द्वापर युगात जेव्हा भगवान विष्णूंनी कृष्ण अवतार घेतला, तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्या लीला डोळे भरून पाहण्यासाठी स्वतः या डोंगराचे रूप घेतले होते. म्हणूनच याला ब्रह्माचल पर्वत म्हणतात. दर्शन घेऊन आम्ही पुढे पायी चालत निघालो. तेव्हा वाटेत श्री कुशल बिहारीजी यांचे सुंदर मंदिर लागले. तेथून थोडे पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो मान मंदिर येथे. हे तेच ठिकाण आहे जिथे राधाराणी श्रीकृष्णावर रुसून मान धरून बसायच्या आणि कान्हा त्यांची मनधरणी करायचा. डोंगरावरून खाली उतरताना आम्ही गहरवर वन पाहिले. वृषभानु दुलारी, मेरी अपनी वृषभानु दुलारी, मेरी अपनी श्री राधा प्यारी, मेरी अपनी श्री राधा प्यारी. आजचा हा भक्तिमय दिवस तिथेच संपला आणि मग उजाडला यात्रेचा शेवटचा दिवस. आम्ही बरसाण्याहून नंदगावला पोहोचलो. तिथे श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि आमचे 10 दिवसांच्या या अविस्मरणीय ब्रज यात्रेची सांगता झाली. सध्या मित्रांनो आपण आहोत नंदगावच्या श्रीकृष्ण जिथं राहत होते ते भवन आहे, ते मंदिर आहे इथं नंदगावचं. माझ्या मागे तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसत असेल. आणि सध्या 13° तापमान आहे. खूप विचित्र अशी थंडी आहे. आपण दक्षिणेतले असल्याकारणाने आपल्याला गरमीची सवय आहे आणि इथं अशा प्रकारे थंडी पडते थंडीच्या दिवसात. त्यामुळं असहनीय अशी थंडी आहे आणि सुंदर असं आपण नंदगावला इथं श्रीकृष्णाचं दर्शन घेत आहोत.